हॅलो मित्रांनो, तर आज तर लय दिवसानंतर मी ब्लॉग टाकून राहिली बा, कारण माझी होती तब्येत खराब, तर त्याच्यानं मी की ब्लॉग एडिट केले नव्हते. मग आज टाकून द्यावं म्हटलं, थोडंसं बरं लागू राहिलं होतं. सकाळी सकाळी बुधू कुठे चालली होती काय माहीत बाबा, तयारी करून मग गेली ताईच्या घरी. तिथं मला वेगळंच दिसलं. बाबू आला होता ह्या किरणचा पोरगा, तो भांडण करू राहिला त्या इशूसोबत. तर बाबा इशू तर एवढी मारून राहिली, आणि तो फक्त तोंडाचाच मुजूर आहे काय काजेनं. तो एवढी मारून राहिली इशू, पण तो काहीच नाही करून राहिला. मग त्या दोघाचं तिथं भांडण पाहून घेतलं, आणि त्याच्यानंतर मग आज वहिनीच्या घरी होतं परित्राण. तर मग परित्राणासाठी जायचं होतं, थोडंसं तिथं चालू होतं मग स्वयंपाक त्याच्याच घरी. त्याचा स्वयंपाक चालू असताना मग आम्ही पूजेची तयारी करून घेतली. बुवा त्याला थोडीशी मदत केली. मग बसल्या जेवणाच्या पंक्तीत. मग जेवणाच्या पंक्तीत यायचं ब्लॉग घेऊन घेतला थोडासा, कारण सगळ्याजणी मला घ्या करते. किरण वाढून राहिली ती पाहण्या माझ्या मैत्रिणीची आई कशी दाखवून राहिली मला, भालुशेनी आजी सगळ्याच जणी होत्या. सगळ्या जणीनं मस्त असं जेवण केलं, आणि वहिनीच्या घरची पूजा मस्त झाली. मग पूजा गिजा झाली, मग आम्हाला वरुडले जायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी होती ट्रीप. मग म्हटलं चला वरुडले. मग छोटी